पुलावर जमणारा कंपू त्या दिवसापासून आम्ही येत आहोत असे दिसून येताच वितळू लागला. थट्टा चालत असतच, पण त्या पाठीमागे समोर बोलण्याची छाती कुणालाच होत नव्हती. या प्रकरणाची बरीच चर्चा होऊ लागली. विशेषतः मथुने आमची कानउघाडणी करण्याचा प्रयत्न केला. जेवणाच्या पंक्तीवरच भाषणे चालली होती. मथू म्हणाली, गोदूताई, तुमचा शहाणपणा आम्हा बायकांपुरता होता तवर ठीक होता, पण पुरुष विद्यार्थ्यांबरोबर देखील आता झगडे सुरू होऊ लागले, हे काही चांगलं लक्षण नव्हे. प्रिन्सिपल साहेबांना हे केव्हाही आवडणार नाही अशी आमची खात्री होतीच. त्यांनी उघड उघड तुमची कानउघाडणी केली नाही हा त्यांचा मोठेपणा, पण एवढ्यावरून हुरळून जाऊन चालायचं नाही. त्यांना असलं हे काही मुळीच आवडत नाही. ते अगदी जुन्या मताचे आहेत. आगरकरांच्या खुर्चीवर ते बसले असतील, पण बसायच्या पूर्वी त्यांनी ती खुर्ची चांगली पंचगव्यानं धुवून काढली. मला अगदी खात्रीलायक कळलं आहे की ही हकीकत ऐकताच ते भयंकर संतापले, पण तुमच्या वयाकडे पाहून त्यांनी गय केली. कुणी सांगितलंय तुम्हाला? मी मध्येच विचारले. मथुताई थोडीशी बावरली, पण उसन्या अवसानाने म्हणाली, कुणी का सांगेना, मी सांगते हे अक्षरशः खरे आहे. कुणी सांगितलं त्याचं नाव जर मी उघड केलं तर त्याचा विश्वासघात केल्यासारखं होईल. मी शक्य तितका पोक्तपणाचा आव आणून म्हटले, त्यात कसला विश्वासघात? गोष्ट खरीच असेल तर सांगायची कसली चोरी? प्रिन्सिपल साहेब संतापले असतील तर त्यात काही आश्चर्य नाही, पण कुणावर संतापले ते तुमच्या बातमीदारानं सांगितलं का? ते माझ्यावर संतापले की नानावर संतापले? मथुताई म्हणाली, नानावर कशाला संतापतील? नानानं काही कुणाचा अपमान केला नाही. नानानं काय केलं ते त्यांना कळलं का? मी म्हटले, अपराध नानाचा आहे की माझा आहे याची त्यांनी चौकशी केली असती तर खऱ्या खोट्याची शहानिशा झाली असती. तुमची बातमी खरी असो किंवा खोटी असो, मी उद्या सरळ सरळ जाऊन त्यांना विचारते. मथुताई थोडीशी घाबरल्यासारखी दिसली. यात काहीतरी बनावटपणाचा अंश आहे असा त्याचमुळे मला संशय आला. या असल्या बनावट गोष्टी मुळातच खुडून काढलेल्या बऱ्या असे मला वाटले. माझा हा विचार मंजुळेला आवडला नाही. खोलीत आम्ही दोघी एकट्याच होतो. त्यावेळी मंजुळा म्हणाली, कोळसा उगाळावा तेवढा काळाच होणार, कशाला उगीच घासाघीस घालतेस? मथुताईची बातमी ही कदाचित बनावट असेल, पण तिकडे कानाडोळा करणं बरं. प्रिन्सिपल साहेबांना हा प्रकार खरोखरच आवडला नसेल असं मलाही वाटतं. मी म्हटले, नसेलही, मलाही तसंच वाटतं, पण एकच बाजू त्यांच्या कानावर गेली असेल. त्यांच्याकडे जर कोणी चहाडी केली असेल तर ती पुरुष विद्यार्थ्यांनीच. आपण काय अपराध केला तो न सांगता बेमुहूर्तपणाचं माप त्यांनी माझ्या पदरात बांधलं असेल. म्हणूनच एकदा रुजवात केलेली बरी. या गोष्टी लहान वाटतात खऱ्या, पण वेळी उपाय केला नाही तर सहज काट्याचा नायटा होईल. काय वाटेल ते कर, पण माझं नाव मात्र त्यात गुंतवू नकोस, मंजुळा थोडीशी तिरसटपणाने म्हणाली. मी हसत उत्तर दिले, तसं कसं होईल? आम्हा दोघींमुळेच या भेकड पोरांनी या कुचाळ्या आरंभल्या आहेत. खरं पाहिलं तर माझ्या बाबतीत फारसा जोराचा आरोप नाही. माझ्यावर जर काही आरोप येत असेल तर तो बेमुहूर्तपणाचा, पण तुझ्या बाबतीत मात्र तसं नाही. वऱ्हाडच्या काकाच्या नावाशी तुझा भलता संबंध जोडू पाहतायत याची तुला आठवण आहे का? या कुचाळ्या अशा चालू राहिल्या तर एक दिवस तुझ्या अब्रूला काळीमा तरी लागेल किंवा तुला काकांशी भाषण तरी वर्ज्य करावं लागेल. एक दीर्घ निश्वास टाकून मंजुळा म्हणाली, हल्ली मी तसंच केलं आहे. कशाला उगीच कारण द्या कुणाला? बोलल्या वाचून काही अडत नाही, मग बोलावं तरी कशाला? दादाचं पत्र आलं तर मी परभारे काकांकडे पाठवून देईन. त्याच्यावरूनही हे लोक धागेदोरे जुळवू लागतील. मी म्हटले, या भेकडांना भिवून चालायचं नाही. शालजोडीतले सुद्धा नव्हेत, चांगले उघड उघड जोडे दिले म्हणजे मुकाट गप्प राहतील. साऱ्याच गोष्टी मी प्रिन्सिपल साहेबांना सांगणार आहे. त्यांना एकदा चांगली चौकशी करू दे, म्हणजे खरं खोटं आपोआप कसाला लागेल. जसं तुला वाटेल तसं कर, असे बोलून मंजुळा स्वस्थ राहिली. दुसऱ्या दिवशी मी प्रिन्सिपल साहेबांपाशी जाऊन उभी राहिले. माझ्या येण्यामुळे ते थोडेसे आश्चर्यचकित झाल्यासारखे दिसले. यापूर्वी कुठल्याही मुलीने त्यांच्याकडे कसलीच तक्रार केली नव्हती. मी आलेली पाहताच अर्थातच त्यांना आश्चर्य वाटले. झालेली सर्व हकीकत मी त्यांना जशीच्या तशी सांगितली, काही सुद्धा चोरून ठेवले नाही. मथुताईने सांगितलेली बातमी देखील मी त्यांना सांगितली. त्यावेळी ते म्हणाले, हे साफ साफ खोटं आहे. मला हा प्रकार कळला होता, पण तो ज्या व्यक्तींकडून कळला त्या व्यक्तीवर माझा फारसा भरोसा नाही. असल्या विषयांची फारशी वाच्यता करू नये असंच मला वाटतं. तुमची भांडणं तुम्हीच भांडा, ती माझ्यापर्यंत येऊ नयेत हेच बरं. पण झाला हा प्रकार बरा झाला नाही असंच एकंदरीत मला वाटतं.
मी ठासून विचारले, कोणता प्रकार आपल्याला आवडला नाही? मुले बायकांची कुचाळी करतात तो, की स्वसंरक्षणार्थ मी त्यांची कान उघाडणी केली तो? दोन्हीही, प्रिन्सिपॉल साहेब म्हणाले. दोन्हीही गोष्टी मला आवडल्या नाहीत. मी शांतपणाने विचारले, दोन्हीही गोष्टी आपल्याला आवडल्या नाहीत हे आपल्या परीनं खरं आहे, पण आमची वाट काय? पुरुष विद्यार्थी आमच्या कुचाळ्या करण्यात दिवसेंदिवस जास्त जास्त सरसावत आहेत. ती एक त्यांची शिळोप्याची करमणूक होऊन बसली आहे. पण त्यामुळं आमची अब्रू बद्दू होते, त्याची काय वाट? मंजुळेच्या भावाचा आणि काकाचा लहानपणापासून स्नेह आहे. दोन्ही घराण्याचाच आहे म्हणा ना. त्यांनी एकमेकांशी बोलू सुद्धा नाही का? नुसती मुलं कुचाळी करतात एवढ्यासाठी घराण्याचे हे लागेबांधे तोडून टाकायचे का? काय बिघडलं त्यात? पुरुष पुरुष नाही का आपसात एकमेकांशी बोलत? मग बायकाच बोलल्या तर यांच्या नजरेला त्यात पाप का दिसतं? पुरुषांची संख्या फार मोठी आहे, त्या मानानं आम्ही विद्यार्थिनी अगदीच थोड्या आहोत. या गोष्टीचा फायदा घेऊन त्यांनी आमच्यावर वाटेल ते आरोप करावे का? असल्या तक्रारी आपल्याकडे येऊ नयेत असं आपण म्हणता. कॉलेजच्या या आवारात आपण आम्हाला आईबापांच्या जागी आहात. आपल्याकडे तक्रार आणायची नाही तर न्यायची तरी कुणाकडे? आपण कानावर हात ठेवले तर आमचा छळ नाही का वाढत जाणार? पुरुषांना अब्रूची चाड नसते, पण अब्रूची चाड सोडून आम्हा मुलींचं चालणार नाही. मंजुळेवर या लोकांनी वाटेल ते आरोप करावे, भिंतीवरून आचकट विचकट लिहून ठेवावं आणि आम्ही ते मुकाट्यानं सहन करावं. का म्हणून? आम्ही मुली म्हणून? आमची संख्या कमी आहे म्हणून? आपण या गोष्टीची दाद घेतली नाही तर आमची दाद कोण लावणार? आपण दाद घेत नसाल तर आम्ही मुली अधिकार आमच्या हाती घेऊ आणि या पोरांना वाटेल ती शिक्षा करू. मग मात्र आपण आम्हाला दोष देऊ नये. प्रिन्सिपॉल साहेब क्षणभर माझ्याकडे टक लावून पाहत राहिले. मला चीड आली होती खरी, पण ती मुद्रेवर दिसू न देण्याचा मी प्रयत्न करीत होते. माझ्या स्वभावाला अनुसरून तो प्रयत्न मला साधला नाही. बोलता बोलता माझा स्वर चढत गेला. मी प्रिन्सिपॉल साहेबांशी बोलत आहे ह्याची क्षणभर मला विस्मृती झाली. तसंच टक लावून पाहत त्यांनी मला विचारले, मुली, तुझं वय काय? मी माझे वय सांगताच ते म्हणाले, 15च. तुझा नंबर पहिला आला होता नव्हे का? तू जगन्नाथ शंकरशेठ स्कॉलर आहेस ना? मुली, मला वाटतं यशाचा कैफ तुला पचवता आला नाही. तुला अभिमान झाला आहे. एवढ्या लहान वयात साऱ्या मुंबई युनिव्हर्सिटीत पहिला नंबर आल्यामुळे तुला गर्व झाला आहे. त्यामुळंच असले विचार तुझ्या डोक्यात येतात. मी मध्येच म्हटले, थांबा, मला क्षमा करा. मला अभिमान झाला असेल तर त्यात काहीच वावगं नाही. पहिला नंबर मिळवण्यासाठी मी वशिला लावला नाही किंवा लाचही दिली नाही. अभ्यास करण्याच्या बाबतीत मी जीवापाड परिश्रम केले आहेत. माझ्या रत्नागिरीच्या शिक्षकांनी माझ्या अभ्यासावर स्वतंत्र रीतीने चांगलीच मेहनत घेतली आहे. त्यामुळेच मी स्कॉलरशिप मिळवली. का अभिमान होऊ नये मला? पण त्या अभिमानापायी मी ही तक्रार आणली नाही. मी वयानं लहान आहे याची मला जाणीव आहे, पण मी मनानं मात्र अज्ञान नाही. चांगल्या सज्ञान माणसापेक्षाही माझं मन बळकट आहे. कॉलेजात पुरुष विद्यार्थ्यांचा हा धुमाकूळ सारखाच चालू आहे. मुली तो सहन करतात म्हणून दिवसेंदिवस मुलगे शेफारून जाऊ लागले आहेत. यापूर्वी कुणी त्यांना उत्तर दिलं नव्हतं. मी दिलं, अगदी अनपेक्षित रीतीने दिलं. त्याचा त्यांना धक्का बसला. एवढीशी चिमुरडी पोर या आम्हा पुरुषांना उत्तर देते असं वाटून त्यांना चिरड आली. आपण या गोष्टीची चौकशी केली पाहिजे होती. आम्हा मुलींची संख्या अगदीच कमी आहे हे ध्यानात घेऊन तरी आपण चौकशी केली पाहिजे होती. पण तशी ती केली नाही आणि वर मला अभिमान झाला म्हणता. क्षमा करा, हा अभिमान नाही, ही चिरड आहे. आपण आमच्या जागी आहात अशी एक क्षणभर कल्पना करा आणि मग मला अभिमान झाला असेल वाटेल तर खुशाल म्हणा. आपण वडील आहात. या परक्या जागी आपण आम्हाला आईबापांच्या जागी आहात म्हणून स्वस्थ राहावं लागतं. तसं नसतं तर आपणही याच पुरुषांच्या जातीचे म्हणून पुरुष जातीची तरफदारी करणारे असा उघड उघड दोषारोप करावा असं मला वाटलं असतं. मी कितीही आळा घातला तरी उद्वेगाच्या भरात माझ्या वाणीचा तिखटपणा वाढत होता. मी कुणबी असते तर सडकून त्यांना 4 शिव्या हाणल्या असत्या. वडील माणूस म्हणून सुद्धा गय केली नसती. एका मुलीचा पहिला नंबर आला याचा प्रिन्सिपॉल साहेबांना सुद्धा मत्सर वाटावा का? पुढे काहीच न बोलता तडक निघून जावे असे सुद्धा क्षणभर माझ्या मनात आले. पण तसे केले असते तर माझ्या पदरी भ्याडपणा आला असता म्हणून मी तोंड मोकळे सोडले. इतके टाकून बोलण्याचा परिणाम कदाचित वाईट होईल अशी निसटती भीतीही माझ्या नजरेसमोरून निघून गेली. पण पड खाणे मला अशक्य होते. निष्कारण मी काय म्हणून नमते घेऊ? अपराध असता तर मी 100 लोटांगणे घातली असती.
तशावेळी माझा अभिमान मुळीच आड आला नसता. पण प्रिन्सिपल साहेबांनी माझा अभिमान काढला याची मला चीड आली. 14 वर्षाची मुलगी मॅट्रिकच्या परीक्षेत पहिली आली. जगन्नाथ शंकरशेठ स्कॉलर झाली. याचा विषाद या एवढ्या मोठ्या माणसाच्या मनात कुठंतरी डाचत होता याचेच मला दुःख झाले. ठीक, मी या प्रकाराचं लवकरच निराकरण करीन, असे आश्वासन देऊन प्रिन्सिपल साहेबांनी मला निरोप दिला. झालेली हकीकत मी मंजुळेला सांगितली. काही सुद्धा चोरून ठेवले नाही. ती म्हणाली, एवढा धीर तुला कसा झाला याचंच मला आश्चर्य वाटतं. एवढीशी तू, पण अशी तडातड उत्तर द्यायला तुझी जीभ वाहिली तरी कशी? प्रिन्सिपल साहेबांचा स्वभाव सहनशील आहे म्हणून निभावलं. तसाच कुणी माथे फिरू प्रिन्सिपल असता तर त्यानं काय केलं असतं कोण जाणे. बाई ग, आपण बायका आहोत. बायकांच्या जातीला सडेतोडपणा शोभत नाही. का शोभत नाही? मी चिडून ओरडले. असं शोभत नाही म्हणून आम्ही अशा चिरडल्या जातो आहोत. आम्ही दुबळे आहोत असा समज आम्ही मनाशी खिळवून टाकला आहे. आम्ही दुबळे आहोत असं आम्हालाच जर वाटू लागलं, आम्ही दुबळे आहोत असं जर आम्हीच ओरडून सांगू लागलो तर पुरुषांनी तरी आम्हाला का तुडवू नये? चुकतं आहे ते इथंच. आम्हाला त्रास होत असला तर त्याला आम्हीच जबाबदार आहोत. आम्ही दुबळे आहोत असं एकदा आम्ही कबूल केलं की भेकड पुरुषांना आपण बलवान आहोत असं वाटू लागतं. मग ते आमचा छळ करू लागतात, बदनामी करू लागतात. आम्ही दुबळे आहोत असा आमचा समज असल्यामुळं आम्ही तो छळ आणि ती बदनामी मुक्काट्यानं चालवू देतो. त्यामुळं होतं काय की आमचा जन्माचा सत्यानाश आणि त्यांचा जन्माचा वरचष्मा. आम्हाला जिथं आमची खात्री नाही तिथं दुसऱ्यांनी केलेल्या छळाबद्दल रडायचं तरी कुणापुढे? मंजुळा स्तब्ध राहिली. तिने पुढे उत्तर दिले नाही. पण मी थोडी स्वस्थ बसणार होते. मी म्हटले, मंजुताई, आता का स्वस्थ राहिलीस? स्वस्थ राहून कसं चालणार? हे लोक आज तुझ्या नावाचा संबंध काकाच्या नावाशी जोडत आहेत. यात त्यांचं नुकसान होणार नाही, काकांचंही होणार नाही. तो पुरुष आहे. वेळ प्रसंगी त्याची बदनामी झाली तरी त्याचं यत्किंचितही वाकडं होणार नाही. रडावं लागणार तुलाच. तुझी बदनामी झाली, तुझ्यावरचे आरोप ठाम ठरत गेले तर तुझा जन्माचा सत्यानाश होईल. याची तुला आहे का चाड? जाऊ देत, या गोष्टी नकोच आता, असे म्हणून मंजुळा पुस्तक उघडून अभ्यास करीत बसली. माझी खात्री झाली की बायकांच्या जातीच्या नाशाला बायकाच कारणीभूत आहेत. दुसऱ्या दिवशी बोर्डावर नोटीस लागली. प्रिन्सिपल साहेबांनी त्यात पुरुष विद्यार्थ्यांची चांगलीच हजेरी घेतली होती. त्या दिवसापासून आमची उघड कुचाळकी करणारा कंपू बराच थंडावला. ज्वालामुखी आतून धुमसत होता खरा, पण त्याला तोंड फुटायला संधी नव्हती. सुट्टी पडली आणि मी रत्नागिरीला गेले. दादाही सुट्टीत घरी आला होता. पुण्याच्या विद्यार्थ्यांनी माझी हकीकत त्याच्या कानापर्यंत पोहोचवली होती. आधीच तो माझे उणे पाहण्यासाठी टपून बसलेला, त्यात एवढे कोलीत हातात सापडताच आग चेतवण्याची बुद्धी त्याला का न व्हावी? मी येण्यापूर्वीच आईबाबांसमोर त्याने माझ्या कीर्तीचा डांगोरा पिटला होता. नित्याच्या सवयीप्रमाणे बाबांनी ती गोष्ट फारशी मनावर घेतली नाही. आईच्या मनाला मात्र ती गोष्ट फार लागून राहिली. ती आल्याबरोबर तिचा पहिला प्रश्न तोच होता. झालेली सर्व हकीकत मी तिला सांगितली. कॉलेजच्या वातावरणाचे समग्र विवरण केले. पुरुष विद्यार्थ्यांच्या चटोरपणाची इत्यंभूत कारस्थाने तिला स्पष्ट करून सांगितली. प्रिन्सिपल साहेबांनी बोर्डावर लावलेल्या नोटिशीची नक्कल मी बरोबर आणली होती. तिचे शब्दशः भाषांतरही मी तिला सांगितले. त्यावेळी तिची खात्री झाली. आधीपासून माझ्यावर तिचा विश्वास होताच, पण माझ्याबद्दलच्या बातम्या दादाने अशा काही तिखटमीठ लावून सांगितल्या होत्या की त्यामुळे तिलाही शंका आल्या वाचून राहिली नाही. शंकेचे समाधान होताच तिला दादाचा राग आला. ती म्हणाली, त्याला सुद्धा तुझा मत्सर झाला आहे. तू त्याच्यापेक्षा लहान की नाही? एवढ्या लहान वयात तू पास झालीस, पहिली आलीस, कॉलेजात गेलीस, हे त्याला तरी कसं सहन व्हावं? बहिणीचा अभिमान वाटण्यापेक्षा पुरुष जातीचा अभिमान जास्त बळावला. झालं ते एका परीनं ठीकच झालं, पण तिथली परिस्थिती कशी काय आहे याचा तुझ्या सांगण्यावरून मला अचूक अंदाज करता येत नाही. एकंदरीत तिथलं वातावरण काहीतरी वेगळंच आहे एवढं मात्र मला पटलं. तिथं कसं वागावं हे सांगायचा मला अधिकार नाही. तू लहान असलीस तरी आता सज्ञान झाली आहेस. आता तुझं तूच पहा. यापुढं माझ्यावर विसंबून चालायचं नाही. उपदेश करायची माझी मर्यादा संपली. आता यापुढं तू मला नुसता रिपोर्ट द्यायचा आणि मी तो ऐकून घ्यायचा आणि म्हणायचं होतं तसा फायलीला लावायचा, एवढंच माझं काम. आईच्या भाषणाने माझे समाधान झाले नाही. आईने मला पूर्वीप्रमाणे 4 शब्द सांगावे अशी फार आशा वाटत होती, पण पड खाऊन तिने मला निराश केले
कॉलेजात गेल्यामुळे मी मोठी झाले, सज्ञान झाले असे तिला सुद्धा वाटू लागले. याचा माझ्या मनाला चटका लागला. दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी मी डॉक्टर साहेबांच्या बंगल्यावर गेले. मी गेले त्यावेळी डॉक्टर घरी नव्हते. लिमये बुवा बाहेरच्या व्हरांड्यावर चंची उघडून तंबाखूचा बार भरीत होते. मला पाहताच आपल्या सुटलेल्या लांब शेंडीला गाठ मारीत तोंडातील तंबाखूच्या बोळ्याने बोबड्या झालेल्या आवाजाने ते म्हणाले, यावं विदुषी, कशी काय झाली पुण्याची सफर? काय म्हणतं तुमचं कॉलेज? मी हसत हसत उत्तर दिले, मला बसू तरी द्याल की नाही? आणि मी विदुषी केव्हा झाले? इथून गेले तेव्हाच्या आणि आताच्या माझ्यात असा काय फरक पडला? गंभीरपणाचा आवाणून बुवा म्हणाले, का बरं, फरक पडलाच. नुसतं मॅट्रिक झाल्यानं पहिला नंबर आला तरी माणूस काही मोठं होत नाही, पण कॉलेजला पाय लागला की माणसाची कळा एकदम बदलते. आत्मविश्वास वाढू लागला की चेहऱ्यावर त्याचं तेज फाकतं. कॉलेजात गेल्याबरोबर आत्मविश्वास झटकन वाढतोच की नाही? 6 महिन्याच्या आत माणसाला आपण मोठे झालो असं वाटू लागतं. तीच कळा तुझ्या तोंडावर दिसते. मी क्षणभर मनाशी विचार केला. मला सुद्धा वाटले की माझ्यात काही फरक झाला होता. तसा फरक झाल्यासारखे मला जाणवू लागले होते. मी उत्तर दिले, असेल तसं अगदीच अशक्य नाही. एखाद्या गावच्या हवेत जशी माणसाची शरीर प्रकृती बदलते तशीच निराळ्या वातावरणात मनप्रकृतीही बदलत असेल. उगीच खोटं कशाला बोलू? तुम्ही म्हणता तसं मलाही वाटतं. कॉलेजात गेल्यापासून मोठेपणा कसा अंगी खेळतो आहे. तिथं मीच काय ती लहान मुलगी आहे. मुलगे तर बहुतेक सारे भले मोठेच आहेत. मुली कसल्या, त्या चांगल्या करत्या सवरत्या बायकाच आहेत. साऱ्या जणी मला चिमुरडी चिमुरडी म्हणत असतात. बुवा मध्येच म्हणाले, मग तिकडे काही भांडणं केलीस की नाही? होय तर, असे म्हणून मी पुण्याचा बहुतेक सारा पाढा बुवांपुढे वाचला. माझे भाषण संपते न संपते तोच साहेब आले. मला पाहताच पट्टेवाल्याच्या हाती टोपी देऊन खुर्चीवर बसत ते म्हणाले, एकूण तू पुण्याहून आलीस तर? काय खबर पुण्याची? बुवांना सांगितलेली सर्व हकीकत मी पुन्हा साहेबांना सांगितली. ती ऐकत असताना त्यातील प्रत्येक प्रसंगाचा त्यांच्या मनावर झालेला परिणाम त्यांच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसत होता. माझी हकीकत संपताच ते म्हणाले, असं काहीतरी होईल असं मला वाटलंच होतं. तुला मुंबईला पाठवली असती तर एकंदरीत बरं झालं असतं. तुझ्यासारख्या कब्जेदलाल मुलीला पुण्याला पाठवलं हे काही बरं झालं नाही. आगरकरांच्या खुर्चीवर बसले खरे, पण महादेवराव म्हणजे एक शास्त्री बुवाच आहेत. तुझ्यासारख्या मुलीला कसं वागून घ्यावं हे त्यांना कळणं मोठं कठीण आहे. त्यांचं ते हिंदू धर्म आणि सुधारणा हे पुस्तक वाचलंस का? त्यावरून त्यांची मतं कळतात. तसली मतं तुला नाही पटायची. माझी प्रत्यक्ष ओळख नाही, पण मला त्यांची माहिती आहे. आगरकरांच्या खुर्चीवर ते कसे बसले याचंच मला आश्चर्य वाटतं. मिशनरी कॉलेजातले प्रोफेसर पत्करले, पण हे लोक, जाऊ द्या, उगीच गुरुची निंदा विद्यार्थ्यांसमोर करू नये. पण एकंदरीत हे वातावरण काही ठीक नाही. मी गोखल्यांना सांगत होतो, पण काय वाटलं त्यांना कोण जाणे. त्यांनी तुला पुण्यालाच पाठवली. मुलगा मुंबईच्या कॉलेजात होता, मग मुलीलाच तेवढी पुण्याला का पाठवली? इतक्यात शिबाने हुक्का आणून समोर ठेवला. त्याच्या लांब नळीतून झुरके घेताना धुराचे फवारे सोडीत ते काही वेळ स्तब्ध राहिले. क्षणभराने आठवण झाल्यासारखे करून ते म्हणाले, मराठ्यांची मुलगी आहे म्हणतेस? काय नाव तिचं? मंजुळा नव्हे का? आश्चर्य आहे. मला वाटतं कॉलेजात जाणारी ही मराठ्यांची पहिलीच मुलगी असावी. तिचा छळ होणारच. मराठ्यांची मुलगी कॉलेजात गेलेली तिथं कुणाला पाहणार नाही. मुंबईच्या कॉलेजातील मुलंही चहाटाळपणा करीत नाही असं नाही, पण त्यात विषारीपणा नसतो. माझा अनुभव तुला काहीच उपयोगी नाही. तुझा अनुभव तू स्वतःच घेतला पाहिजेस. मन मोठं खंबीर केलं पाहिजे. मला वाटतं तुला बराच त्रास सहन करावा लागेल. तुझ्या वयाचा मुलगा जरी कॉलेजात गेला असता तरी त्याचा छळ झाला असता. एवढ्या लहान वयात कॉलेजात जाणारी मुलं फारच विरळा, त्यातून तू मुलगी. ईश्वरच तुला मार्गदर्शक हो. मला काहीच सांगता येत नाही, पण एकंदरीत मला वाटतं आज ना उद्या तुला मुंबईला जावं लागेल. थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मी चहा घेऊन साहेबांचा निरोप घेतला. जाताना गाण्याची तालीम पुन्हा सुरू करण्याची आठवण देण्यास साहेब विसरले नाहीत. घरी आले त्यावेळी माझे मन फार अस्वस्थ झाले होते. आईने निराशा केली, पण साहेबांच्याकडे तीच पाळी येईल असे मला वाटले नव्हते. मला जाणवू लागले की कॉलेजात गेल्यामुळे मी एकदम लहानाची मोठी झाले. पूर्वी प्रत्येक जण परोपरीने मला उपदेश करीत असे,
पण मी कॉलेजात जाताच मला 4 चांगल्या मार्गाच्या गोष्टी सांगायला कोणीच धजावेना. बाबी शेठ तर बोलून चालून रत्नागिरीतले. ते काही कॉलेजात गेले नव्हते किंवा त्यांना कॉलेजची माहितीही नव्हती. बाबी शेठना कॉलेजातल्या हकीकती सांगितल्या त्यावेळी ते म्हणाले, हे पहा गोदे, मला हे सारंच अपूर्व वाटतं. पोरी कॉलेजात जातात हे ऐकूनच माझ्या अंगावर काटा उभा राहतो. मोठ्या भानगडी दिसतात तिथं. अगदी डोळ्यात तेल घालून तिथं वागलं पाहिजे असं वाटतं. कॉलेजात जायचं म्हणजे अभ्यास करून नुसत्या परीक्षा द्यायच्या एवढंच मला वाटत असे. पण या तिथल्या बोर्डिंगामुळं तिथं बऱ्याच भानगडी उपस्थित होत असाव्यात असं वाटतं. तुझी तू समर्थ आहेस म्हणा, पण एकंदरीत प्रसंग मोठा कठीण दिसतो. सांभाळून वाग बरं कार्टे, सांभाळून वाग. बनी रत्नागिरीतच होती. कॉलेजातल्या या भानगडी मी तिला सांगितल्याच नाहीत. ती आपल्याच दुःखात चूर होती. तिच्या सावत्र आईने तिच्या ताईचा छळ चालवला होता. गोड बोले त्या गोष्टीची कदरच करीत नसत. त्यांचा पूर्वीचा जमदग्नीचा अवतार एकाएकी नाहीसा झाला होता. बायकोने तोंडातून एक शब्द काढताच ते एकदम नांगी टाकीत असत. त्यामुळे बिचाऱ्या ताईला कोणीच वाली नाहीसा झाला होता. तिने याबद्दल माझ्याजवळ मुळीच तक्रार केली नाही. उलट बनी मला तिची हकीकत सांगू लागली तेव्हा ती तिलाच दाबू लागली. ती म्हणाली, उगीच कशाला कुणाला दोष द्या. पूर्वजन्मी काय पातकं केली ती या जन्मी भोगते आहे असं समजून देवावर भार टाकून राहण्यासारखं सुख नाही. बोलत असताना ती मध्येच थांबली आणि विषय बदलण्याच्या उद्देशाने मला कॉलेजातल्या हकीकती विचारू लागली. तिच्याकडे मी काही चोरून ठेवले नाही. मंजुळेची हकीकत ऐकताना तिच्या डोळ्यांना टचकन पाणी आले. एक दीर्घ निश्वास सोडून ती म्हणाली, ती तुझी मंजुळा मोठी हळवी दिसते. तिला म्हणावं असं हळवं होऊन चालायचं नाही. मन अगदी घट्ट केलं पाहिजे. पूर्वी मला वाटत असे की या पोरींना कशाला शाळेला पाठवतात, पण आता तसं वाटत नाही. हल्ली चालत असलेले आमच्या घरचे एकंदर प्रकार पाहिले म्हणजे वाटतं, मुलांना शाळेत नाही पाठवलं तरी चालेल, पण मुलींना आधी विद्वान केलं पाहिजे. माझ्याकडेच पहा, धड सासर नाही आणि असून माहेर नाही. हीच आज जर मी एखादी परीक्षा दिली असती तर कुठंतरी मास्तरणी बिस्तरणीची नोकरी पत्करून काळ कंठला असता. हे असलं धर्माचं अन्न खात जीव धरून राहण्यापेक्षा मरण आलेलं बरं असं वाटू लागतं. गोदूताई, तू चांगल्या परीक्षा दे, चांगली मोठी हो, चांगला नावलौकिक मिळव आणि मग माझ्यासारख्या गरीब गायींच्याकडे नजर टाकायला सुरुवात कर. बोलत असताना ती रडली नाही खरी, पण तिच्या प्रत्येक शब्दात तीळ तीळ तुटणारा जीव होता. अंतःकरण पिळवटून टाकणारे ते थोडे शब्द ऐकून माझ्या डोळ्यांना पाणी आले. पदराने माझी आसवे पुशीत ती हसत मुखाने म्हणाली, तू रडतेस गोदूताई? एवढी खंबीर तू मोठमोठ्या साहेबांसमोर देखील धडाधडा बोलतेस. ती माझ्या 2 शब्दांसाठी अशी टिप टाकतेस? बाई ग, हे असंच चालायचं. कुणी चौकशी करायची नाही आमची. सारी पुढंच चालत असतात. मागं काय चाललं आहे ते कुणीच पाहत नाही. तू तशी नाहीस म्हणा, पण तुझ्या जागी दुसरी कुणी असती, अशी परीक्षा देऊन मोठी झाली असती तर माझ्यासारखीची तिला आठवण सुद्धा झाली नसती. तू तशी नाहीस म्हणून पुण्याहून आल्याबरोबर आम्हाला भेटायला आलीस. अशीच बुद्धी ठेव, आमच्यासारख्यांची आठवण ठेव. आता मात्र ताईच्या डोळ्यांना पाणी आले. बनी काहीच बोलत नव्हती. ताई गहिवरलेली पाहून तिच्याही डोळ्यांना टचकन पाणी आले. मला वाटले ताईप्रमाणेच बनीलाही वाटत असेल का? मी सहज कयास काढण्यासाठी तिला विचारले, का बने, बोलत का नाहीस? तुला देखील ताईसारखंच वाटतं का? एक मोठा सुस्कारा टाकून बनी म्हणाली, काय वाटतं ते कसं सांगू? माझ्या सासरची हकीकत मी तुला सांगितली आहे ना. वाटलं मला, पण त्याचा उपयोग काय होणार? आता यानंतर मला कुणी शाळेत घालणार आहे का? बोलण्याची सुद्धा जिथं चोरी, पुस्तक उचललेलं जिथं पाहवत नाही तिथं लग्न झालेल्या मुलीला शाळेत कोण घालणार? तुझ्याकडे पाहिलं म्हणजे काय वाटतं ते सांगता येत नाही. सासरी माहेरी जाण्या येण्याची हौस असते खरी, पण तूही कॉलेजात जाण्यासाठी पुण्याला गेलीस, पुण्याहून आलीस, हे पाहिलं की असा तुझा राग येतो. पण ते न बोललेलंच बरं. भाग्यानं मुलीला चांगला नवरा मिळतो असं म्हणतात, पण त्यापेक्षा चांगले आईबाप मिळायचं भाग्य जास्त मोठं वाटतं. अंगावर 4 दागिने नसले तरी चालेल, पण असं वाटतं की 4 परीक्षा द्याव्यात. तूही पास झालीस, पहिली आलीस, स्कॉलरशिप मिळवलीस, सर्वांनी तुझी स्तुती केली, सर्वांच्या बरोबर मी सुद्धा स्तुती केली. पण खरं सांगायचं म्हणजे अंतरात मला काही तसं वाटत नव्हतं. आम्ही अशा ह्या लग्न होऊन दुसऱ्या घरी गेलो आणि तू मात्र तेवढी कॉलेजात गेलीस, याचा कसा अगदी जळजळून मत्सर वाटला. ताई म्हणाली, तुला कॉलेजात पाठवण्याजोगी बाबांची स्थिती आहे का?
अगदी चिरडीला येऊन बनी म्हणाली, कॉलेज राहू दे, 4-2 वर्ष शाळेत तरी राहू द्यायचं होतं. नुसती मुलकी परीक्षा दिली असती तरी देखील पुरेसं झालं असतं. मराठी शाळेत मास्तरणीची नोकरी तरी मिळाली असती. तेवढे देखील टिक्का लागू दिला नाही. मेली ही लग्नाची घाई होती ना मागं. लग्न झालं, काय विशेष झालं यात? काही सुख लागलं का मला? पण तुम्हा वडील माणसांचा जीव खाली पडला. बनीचं एकदा लग्न झालं म्हणून मारे नाचू लागलात, पण लग्न झालेल्या ताईचं काय झालं याची होती का आठवण आमच्या बाबांना? मी मध्येच म्हटलं, पण त्यांनी स्वतः लग्न केलं, त्या पुरीचं पुढं काय होणार याचाच जिथं विचार नाही तिथं मुलीच्या लग्नाचा कोण विचार करतो? माझ्या तोंडावर हात ठेवून ताई म्हणाली, असलं काही बोलू नकोस बरं इथं. चटकन बाईसाहेब आल्या तर कुरुक्षेत्र माजवतील. नकोत त्या लग्नाच्या गोष्टी. त्यापेक्षा तुझ्या कॉलेजातल्याच गोष्टी सांग. मी कॉलेजातल्या गोष्टी सांगायला सुरुवात केली, पण नाना, काका किंवा मंजुळा यांच्या भानगडी सांगण्याचे अजिबात टाळले. मला वाटले ताईला त्या गोष्टी पटणार नाहीत. तिने भिन्न मत द्यावे आणि मग आपण तिच्याशी वादविवाद करावा हे मला कसेसेच वाटले असते. म्हणून मी मुद्दाम तो विषय टाळला. मी छबीच्या घरी जाणार होते, पण ती मुंबईला गेल्याचे कळले. पुण्याला जाण्यापूर्वी केव्हा तरी एक दिवस तिच्या आईला भेटून यावे असे मनाशी ठरवले. बनीकडून घरी आले त्यावेळी दादा माझ्याबद्दल बाबांशी काही बोलत होता. मी आलेली पाहताच तो एकाएकी मध्येच बोलायचा थांबला. मी म्हटले, थांबलास का दादा? माझ्याच गोष्टी चालल्या होत्या वाटतं. चहाड्या कशाला? सरळ सरळ तोंडावर सांगितलंस तर त्यात काय बिघडेल? बाबा म्हणाले, खरं आहे, खरं आहे. तो काही चहाड्या करीत नव्हता खरा, पण गोष्टी तुझ्या संबंधित चालल्या होत्या. तू आलेली पाहताच थांबायचं काही कारण नव्हतं. दादा काही न बोलताच झटकन निघून गेला. बाबांना देखील ते कसेसेच वाटले. ते मला म्हणाले, तुझ्या दादानं सांगितलेल्या गोष्टी जर खऱ्या असतील तर एकंदरीत ते काही बरं नाही. माझ्या मुलीला कुणी नावं ठेवता कामा नाहीत. पुण्यात माझे पुष्कळ स्नेही आहेत. हॉस्टेलमधल्या गोष्टी काही गावात आल्याखेरीज राहणार नाहीत. त्यांच्या कानी त्या हकीकती गेल्या आणि त्यांनी मला तुझं नाव घेऊन नावं ठेवली तर ते मला बरं वाटणार नाही. मला एक काहीतरी दर्जा आहे. नोकरीत आहे तोपर्यंत तो दर्जा मला सांभाळला पाहिजे. म्हणजे पेन्शन घेतल्यावर मला सांभाळायला नको असं म्हणत नाही. पेन्शन घेतल्यावर पुण्याला स्थायिक व्हावं असा माझा मनोदय आहे. पेन्शन घ्यायला मला आता फार दिवस राहिले नाहीत. तू BA व्हायच्या सुमाराला मला पुण्यात घर करावं लागेल. तोपर्यंत तुझ्या कर्तबगारीची पुराणं वाढू लागली तर पुण्यात राहणं मला कठीण जाईल.